हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रज्ञा. तर स्वागत आहे माझ्या पहिल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे पुण्यावरून गुहागर आणि गणपतीपुळे ट्रिपला. तर ही आपली ट्रिप 3 नाईट्स अँड 4 डेजची असते. ताम्हिणी घाटाचा व्ह्यू एन्जॉय करत करत ताम्हिणी घाट मार्गे आम्ही डायरेक्ट उतरलो रायगड जिल्ह्यात आणि थेट लागलो मुंबई गोवा हायवेला. तुम्हीही गणपतीपुळे प्लॅन करत असाल तर या मार्गे जाण्यास काही हरकत नाही. आम्ही थोडी झोप काढत, थोडी मजा मस्ती करत 5 ते 6 तासानंतर पोहोचलो गुहागरला. हा आमचा होमस्टे. लगतच होता गुहागरचा समुद्रकिनारा. या गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याचे 2 भाग पडलेले आहेत. एक म्हणजे वरचा पाट आणि एक आहे खालचा पाट. तर आम्ही खालच्या पाटाला राहिलेलो होतो. तर आमच्या होमस्टेच्या समोरच हा दिसणारा समुद्रकिनारा. गुहागर म्हणजे निसर्गाचा सुंदर स्वर्ग. स्वच्छ समुद्रकिनारा, नारळाच्या बागा आणि शांत वातावरण. वागेश्वरचं मंदिर देखील इथेच आहे आणि विशेषतः चविष्ट कोकणी जेवण अनुभवायला गुहागरला नक्कीच जायला पाहिजे. जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे अजून खूप काही तुम्हाला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळणार. मला क्राऊड फ्री एक्सपिरियन्स हवा असेल तर हा बीच एकदम परफेक्ट आहे. तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असेल तर इथे नक्कीच एकदा व्हिजिट करा. हा पहा किती सुंदर असा बीच आहे आणि बीचवर खूप कमी गर्दी होती. आम्ही मोजकेच लोक या थोडेसे फोटोज आणि व्हिडिओ काढून आम्ही हा सुंदर असा सनसेट कॅमेऱ्यामध्ये कैद केला. समुद्राच्या लाटा, थंड वारा आणि शांत असं वातावरण, मन अगदी प्रसन्न झालं. अशा या छोट्या छोट्या मुवमेंट्समुळेच ट्रिप खास बनत असते. त्यानंतर आम्ही आलो आहोत जोगाजींच्या घरी. इथलं घरगुती कोकणी जेवण म्हणजे अगदी प्रेमाने बनवलेलं असतं. गरमागरम भाकरी किंवा चपाती, चविष्ट भाजी, आमटी आणि स्पेशल कोकणी पदार्थ. लोणची पण खूपच सुंदर असतात बरं का. प्रत्येक घासात घराची चव आणि आपुलकी जाणवते. शांत वातावरण, साधं पण मनापासून बनवलेलं जेवण खरंच वेगळा अनुभव देऊन जेवणाच्या नादात मोदकांचा व्हिडिओ काढायचाच राहून गेला बरं का. जेवण करून आम्ही थोडासा आराम केला आणि निघालो दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला. डे 2 आम्ही गणपतीपुळे व्हिजिट करणार होतो. वाटेत आम्हाला श्री स्वामी समर्थांचा हेदवी येथील मठ दिसला. आम्ही लगेचच गाडी थांबवली आणि या मठामध्ये प्रवेश केला. म्हणजे आम्हाला काहीच आयडिया नव्हती की आम्हाला रस्त्यात काय काय लागणार आहे, आम्ही कुठे कुठे जाणार आहे. पण आम्ही फक्त रोड ट्रिपसारखं रोडला लागलो आणि जे काही दिसल, जे काही प्लेसेस दिसतील तिथे आम्ही व्हिजिट केलं. त्यानंतर आम्ही ह्या मठामध्ये गेल्यानंतर श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे फेरी बोट पॉईंटवर. तिथे जयगड ते तवसाळ फेरी राईडसाठी फक्त 10 ते 15 मिनिटांचा हा प्रवास आहे. पण अनुभव मात्र एकदम भन्नाट आहे. गाडी थेट बोटीवर चढवली आणि सुरू झाला आपला समुद्रातील प्रवास. थंड वारा, आजूबाजूला नारळाची झाडं आणि शांत पाण्यावरून हळूच पुढे जाणारी ही फेरी. रस्त्याने 2 ते 3 तास लागले असते, पण या फेरीमुळे वेळ आणि पेट्रोल दोन्ही वाचलं. आणि सगळ्यात खास म्हणजे हा सुंदर कोकणचा नजारा. जर तुम्ही गुहागर किंवा जयगडला जाणार असाल तर ही फेरी राईड नक्की ट्राय करा. जयगड ते तवसार फेरी हा छोटासा प्रवास आहे. 15 मिनिटात आम्ही बोटवरून उतरलो, गाडी काढली आणि निघालो गणपतीपुळेच्या दिशेने. वाटेत आम्हाला हे जय विनायक मंदिर दिसले आणि हे आम्ही रीलमध्ये पाहिलेलं मंदिर होतं. तर आम्हाला सुरुवातीला वाटलं की हेच ते मंदिर आहे का. आम्ही कन्फर्मेशन घेऊन मंदिरात गेलो तर तेच मंदिर होतं आणि इतकं सुंदर असं मंदिर आहे ना. परिसरसुद्धा खूपच शांत, हिरवा निसर्ग आणि मंदिर जुन्या काळातलं वाटतं, पण नवीन बांधकाम आहे मंदिराचं. आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर गणपतीची मूर्ती ही खूप युनिक आहे तिथली. चला तुम्हाला गणपती मंदिर दाखवते. हे पहा. आता मूर्तीच्या जवळ जाऊन मूर्ती बघूया. खूपच वेगळी आणि खूप प्रसन्न असं मंदिर आहे हे.
ह्याचा परिसर बघा मित्रांनो, काय सुंदर परिसर आहे. त्यानंतर आम्ही रस्त्यात आंबे घेतले, कारण आम्हाला कोकणात जाऊन आंबे नाही खाल्ले तर मग काय केलं तुम्ही. मग रस्त्यात जाताना हे एक स्पॉट आहे की जिथे असा रोड साईड तुम्हाला समुद्रकिनारा लागतो. तर ह्या रोडनी गाडी चालवताना एवढं छान वाटतं ना. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहेत गणपतीपुळ्यात. तर आम्ही कधी नाही ते या रिसॉर्टमध्ये पहिल्यांदा MTDCच्या रिसॉर्टमध्ये आम्हाला बुकिंग मिळाली आहे. हे खूपच कमी लोकांना मिळतं इथे बुकिंग. आणि हे गव्हर्मेंटचं हे बघा, इथे आमची रूम आणि समोरच बीच ॲक्सेस आहे. आणि हा असा रोड सरळ जातो तो बीचवर. 5च्या सुमारास आम्ही बीचवर गेलो आणि निवांत असं थोडासा टाईम स्पेंड केला बीचवर. आम्ही सगळ्यांनी गप्पा गोष्टी केल्या. आणि तसाच बीचवरून रस्ता जातो तो गणपतीपुळेच्या मेन बीचवर. आणि तिथून आपण मंदिरामध्ये एंटर करू शकतो. तर आम्ही 7 वाजता वगैरे मंदिरात गेलो. हा मंदिराचा परिसर. आणि तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्याने मी बाहेरूनच थोडंसं शूट केलं. आणि गेलो ते म्हणजे प्रसाद घ्यायला. हा प्रसाद एवढा छान लागतो ना, तुम्ही हा मिस नका करू. इथे गेलात तर नक्की ट्राय करा. आणि रात्री थोडासा निवांत वेळ बीचवर घालवल्यानंतर आम्ही आराम केला. आणि 3rd डेला सकाळी लवकरच आम्ही निघालो, कारण आम्हाला रिटर्न जायचं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे परत का गुहागरला चालल्यात. कारण आम्हाला एक दिवस तिथे राहायचं होतं, निवांत वेळ घालवायचा होता, शांत बीचवर जायचं होतं. म्हणजे ते वातावरण म्हणजे शब्दात सांगण्यासारखंच नाही आहे. तुम्ही म्हणजे 2 दिवस काढून नुसतं बीचवर तिथे एन्जॉय करायला नक्की तुमच्या फॅमिलीसोबत जा. फॅमिली टाईम स्पेंड करा. छान ॲक्टिव्हिटी वगैरे, म्हणजे इतकं काही गर्दी नाही आहे, काहीच नाही आहे तिथे. निवांत खायला असे फॅन्सी रेस्टॉरंट नाही आहेत. म्हणजे जस्ट जायचं, होमस्टे बुक करायचा आणि जेवण पण एकदम प्रॉपर कोकणी फूड ट्राय करायचं. आम्ही इथे राहिलो होतो नक्षत्र हॉटेलला. तर ही प्रॉपर्टी पण खूप छान होती नक्षत्रची. आणि तिथे असे कॉटेजेस होते, असे वेगवेगळे कॉटेजेस होते. तर आम्ही ॲक्च्युली आम्ही लवकरच पोहोचलो. आम्ही उन्हामध्ये एक ॲडव्हेंचर करायचं ठरवलं. तर आम्ही दुपारी 12 वाजता भर उन्हात निघालो बीचवर. सगळ्यात सुंदर रस्ता म्हणजे मला हाच वाटला की बीचवर जाण्यासाठी जो रस्ता आहे ना, हा असा चालत छोटूसा रस्ता, बाजूला पूर्ण गर्द अशी झाडी, ऊन थोडंही जाणवत नव्हतं. तर आम्हाला वाटलं आता बीचवर गेल्यावर कसं होईल बाबा, किती ऊन लागेल काय. पण तरीही या दोघांना जायचंच होतं. मग बीचवर पोहोचल्यानंतर आम्ही जितकं लांब बघल तितकं लांब आम्ही तिघंच बीचवर दिसत होतो. आमच्याशिवाय कोणीच नव्हतं. आम्ही मनसोक्त पोहण्याचा आनंद आणि निघालो जेवायला. हे जेवण, हे उकडीचे मोदक, प्रेम म्हणजे काय, सुख म्हणजे काय, तर हे उकडीचे मोदक. थोडीशी चौकशी केल्यानंतर आम्हाला समजले की टर्टल फेस्टिवल गुहागरमध्ये साजरा होत आहे. तर बेसिकली टर्टल फेस्टिवल म्हणजे काय, तर समुद्रकिनाऱ्यावर एक अंडी घालणारी कासवं येतात आणि ते अंडी घालून परत निघून जातात. संध्याकाळी कासव समुद्रात सोडण्याचा कार्यक्रम असतो. हा कालावधी शक्यतो फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यानच असतो. आणि कासवांची अंडी फुटण्याचा हा सीझन असतो. तर या फेस्टिवलचे महत्त्व काय आहे, तर कासवांची संख्या वाढवण्यासाठी हा उपक्रम असतो. स्थानिक लोकांना पर्यावरण संरक्षणाची जाणीव होते आणि ग्रामीण पर्यटनाला चालना मिळते. इन डिटेल सांगायचं झालं तर मादी कासव रात्री समुद्रकिनाऱ्यावर येते. ती वाळू 50 ते 100 जवळपास अंडी घालते. अंडी घातल्यानंतर ती वाळूने झाकून परत समुद्रात
45 ते 60 दिवसांनंतर ही लहान कासवे वाळूतून बाहेर येतात आणि समुद्राच्या दिशेने धाव घेतात. ही बघा, लहान कासवे अंड्यातून बाहेर आलेली आहेत आणि आपल्या छोट्याशा ताकदीने ते वाळूतून वर येऊन बसलेत. हा क्षण खूपच खास आहे. यानंतर कासवांचा सर्वात कठीण प्रवास सुरू होतो. किती छोटी छोटी पिल्लं आहेत ते. हळूहळू एक एक कासव समुद्राच्या दिशेने जाऊ लागलं आणि या कासवाचं मिशन सक्सेसफुल होतच चाललेलं आहे. प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो, कितीही अडचणी आल्या तरी पुढे चालत राहायचं. जर तुम्हालाही निसर्गाचा असा अनुभव घ्यायचा असेल तर कासव फेस्टिवलला नक्की भेट द्या. त्यानंतर सनसेट बघून आम्हीही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर अशी झाली आमची बजेट फ्रेंडली 3 दिवसांची ट्रिप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.